बघू शकता इथे आता मी मस्त हिरव्या कैरीचं मिरचू बनवून घेणार आहे। नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कैरीचा मिरचू किंवा कैरीचा ठेचा। आणि ही सीझनची पहिली कैरी आहे, तर बघा आता आपण ह्या कैरीचा मिरचू नाही तर ठेचा बनवून घेऊ। काय कसं करायचं मी तुम्हाला दाखवते। आता मी हे बघा ही कैरी अर्धी घेतलेली आहे आणि ह्याच्यावरची हे बघा आता मी साल काढून घेते। आता पूर्ण ह्याच्यावरची साल काढून घेते आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते तुम्हाला मी दाखवते। इथे मी कैरी अशी मस्त बारीक कापून घेतली आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे हे 2 कांदे। अंदाज बघणार, एक लागला तर एक टाकेल, नाहीतर 2, हे एक छोटा आणि एक मोठा। ह्याला पण मी कट करून घेणार आहे कांद्यांना। आणि हे काय बोलतात त्याला, कैरी कांदा कापून बारीक, कांदा पण असंच बारीक कट करणार आहे मी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे सगळं। तसं मी तुम्हाला दाखवतेच। इथे मी कांदा कट करून घेतलाय आणि कैरी पण कट केली आणि हा लसूण आता आपल्याला छान असं हे बघा मी मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला एक टाकून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले मी कांदा घालून घेते। एकच कांदा घेतलाय मी, इनफ आहे एक कांदा। आणि त्याच्यानंतर ही कटिंग केलेली कैरी बघा, अशी भन्नाट लागते ना ही रेसिपी। माझी मम्मी बनवते आणि ती रेसिपी माझ्या मुलीला एवढी प्रचंड आवडते। ती माझ्याबरोबर आज बाजारात आलेली तेव्हा तिला कैरी दिसली, राहवलं नाही। हे बघा आता मी हा लसूण टाकते। तुम्हाला वाटत असेल लसूणवरती पाकळ्या दिसत आहे, मी लसूण धुवून घेतला आहे, पूर्ण पाकळ्या नाही काढल्या, कारण ठेच्यामध्ये असं लसूण घातलं ना त्याची चव एक वेगळीच असते। आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे लाल मिरचू, बघा हे लाल मिरचू टाकलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये जिरे पण घालून घेणार आहे। जिरं पण थोडंसं जास्त घालायचं म्हणजे चव येते त्याला छान। आता मी चवीप्रमाणे मीठ पण घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये। आपल्याला आता त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते। बघू शकता आता मी मीठ टाकते इथे, आता एवढं टाकून घेते, मग लागलं तर नंतर बघू। आता मी ह्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून एकदम बारीक पेस्ट बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला तसं। तर आपलं हे बघा आता इथे ठेचा मी वाटून घेतलेला आहे। आता तुम्हाला मोबाईलमध्ये थोडासा वेगळा कलर दिसत असेल, पण कलर एवढा सुंदर आलाय ना बघा, खूप छान लाल चटक कलर आलाय, पण मोबाईलमध्ये तसा दिसतोय। थोडासा लाईटचा प्रॉब्लेम पण आहे आमच्या इथे। तर माझा हा कैरीच्या ठेच्याचा व्हिडिओ तुम्हाला जर कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।